पंचवटीतील अमृतधाम येथील श्री वरद गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या सोहळ्यास नाशिकसह पंचवटी परिसरातील हजारो गणेश भक्तांनी उपस्थिती लाभत उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। गेल्या 22 वर्षांपासून श्री वरद गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीचा उत्सव सातत्याने मोठ्या भक्तिभावात साजरा केला जात असून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा अत्यंत श्रद्धा आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला। सकाळी श्री वरद गणेशाच्या भव्य पालखी मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। या मिरवणुकीत पंचवटी परिसरातील नगरसेवक तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्यानंतर मंदिर परिसरात गणेश याग, होम हवन व महापूजेसह धार्मिक विधी पार पडले। दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा लाभ सुमारे 20,000हून अधिक भाविकांनी घेतला। दिवसभर भाविकांनी गणरायाचे दर्शन घेत भक्तिभावाने प्रसादाचा स्वीकार केलाय। श्री वरद गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा धार्मिक सोहळा अत्यंत नियोजनबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला। या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष उमेश तोतरे, उपाध्यक्ष विनोद शिरभाते, सचिव चंद्रकांत भामरे, खजिनदार किशोर पाटील, सहसचिव रमेश कापसे, विश्वस्त नंदकिशोर जगताप, गोरख राऊत, भाऊसाहेब निकम, चंद्रकांत पाटोळे, अर्जुन पाटील, सुनील कुटे सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मी उमेश नामदेव तोत्रे, वरद गणेश मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष। या ठिकाणी अमृतधाम या ठिकाणी एकमेव आमचं हे भव्य दिव्य असं गणपती मंदिर आहे आणि ह्या मंदिरात गेल्या 22 वर्षापासून न चुकता माघी गणेश जयंतीचा कार्यक्रम हा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो। या माघी गणेश जयंतीच्या दिवशी या ठिकाणी कमीत कमी 20 ते 22,000 लोकांना अन्नदान केलं जातं। हे अन्नदान ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझे सर्व इथले सहकारी असतील, आमचे ट्रस्टी असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे जगताप काका असतील, पवार काका असतील, आमचे राऊत मामा असतील, भदाने काका असतील, कापसे काका असतील, राऊत काका असतील, आदमाले सर असतील, पिसाळ साहेब असतील, गायकवाड सर असतील, चंदू भामरे सर असतील, शेरबाते असतील, गोरख राऊत असतील, विनोद जगताप असतील, रणजित ठाकरे असतील, हे सगळेच माझे तमाम सहकारी अहोरात्र गेल्या 2 महिन्यापासून परिश्रम घेतात। त्या परिश्रमाच्या जोरावरच या ठिकाणी आम्ही हा एवढा भव्य दिव्य असा कार्यक्रम करू शकतो। या ठिकाणी 12 महिने या ठिकाणी गणेशाची 2 वेळेला आरती असते। त्या आरतीमध्ये अनेक भाविक असतात। या मंदिराची ख्याती अशी आहे की या ठिकाणी निफाड, ओझर, पिंपळगाव, गंगापूर रोड, गिरणारे, मुंबई, कोकण आणि काही बाहेरगावी भक्त पण ऑनलाईन या मंदिराला जोडलेले आहेत। या मंदिराची इतकी ख्याती आहे की इथं आल्यानंतर माणसाला एकदम प्रसन्न वाटतं, मन शांत होतं। त्यामुळं अनेक भाविक, अनेक विद्यार्थी या ठिकाणी येऊन या नयनरम्य परिसरामध्ये अभ्यासाचा इथं या ठिकाणी चांगला उपयोग करून घेतात। आणि आम्ही सर्व विश्वस्त पण या ठिकाणी नेहमी विद्यार्थ्यांना पण वरच्यावर मार्गदर्शन करत असतो। त्यांना जे लागेल त्या अडीअडचणी त्यांना गायडन्स करायचा प्रयत्न करत असतो। आणि या ठिकाणी आता आमच्या लाडक्या नगरसेविका माननीय जुईताई शिंदे या मोठ्या मतधिक्याने निवडून आल्या आहेत। त्या गणपती वोटिंग व्हायच्या आधी पण आल्या होत्या, त्याचवेळी त्यांनी आणि आम्ही त्यांच्या वतीने नवस केला होता बाप्पाला। तर ताईंची ही पहिलीच निवडणूक होती, पण गणपती बाप्पाने इतका आशीर्वाद दिला का एकदम मोठ्या लीडनी त्या मतधिक्याने निवडून आले आहेत। तर आता त्यांना आमचा या ठिकाणी असा एकच विनंती असेल की ताईंनी त्या गणेश भक्त लहानपणापासूनच लवकरात लवकर या गणपतीची इथं येऊन बघावं जरा काय नाही, आणि लवकरात लवकर या ठिकाणचा कसा विकास करता येईल, काय करता येईल। ताई तशा उच्च शिक्षित आहेत, आमच्या वहिनीच आहेत त्या, त्यामुळे त्या निश्चित या मंदिराची सगळ्यात पहिले दखल घेतील असा मला स्वतःला विश्वास आहे। आज आपलं माघी गणेश जयंती निमित्त आम्हा 4ही उमेदवारांना श्री वरद विनायक मंदिरामध्ये आमंत्रित करण्यात आलं। आरतीसाठी विशेष उपस्थिती म्हणून आम्हाला मान देण्यात आला, त्याबद्दल मी संपूर्ण वरद गणेश विनायक मंडळाची आभारी आहे। इथे श्री आपले उमेश तोत्रे साहेब हे अध्यक्ष आहेत आणि हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि अनेक वर्षांपासून इथे खूप चांगल्या प्रकारे सेवाभावे आणि एक खूप चांगल्या उपक्रम घेतले जातात। आपले जगताप काका असतील, पाटोळे दादा असतील, भदाने सर असतील, पगारे सर असतील, गायकवाड सर असतील, या सर्वांच्या राऊत सर असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला मंडळ देखील इथलं खूप छान प्रकारे सर्व काम करत असतं।
आणि अनेक वर्षांपासून इथे अतिशय चांगल्या पद्धतीने सगळी मॅनेजमेंट केली जाते आणि भक्तांना इथल्या भरपूर सगळ्या गोष्टींचा लाभ घेण्यात येतो आणि हे अतिशय नवसाला पावणारं आणि जागरूक असं मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही सुद्धा बाप्पाकडे मागणं केलं होतं की आम्हाला सेवेची संधी द्यावी जनतेच्या, आणि बाप्पाने ती मागणी पूर्ण केली आमची. त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करील की आपण सर्वजण कायम वरदविनायक मंदिरात मध्ये आशीर्वाद घेण्यास यावे आणि मी जरूर प्रयत्न करेल की येणाऱ्या आमच्या ह्या कार्यकाळामध्ये आमच्या हातून जेवढी पण चांगली आणि भरपूर सेवा बाप्पाची करता येईल ते करण्याचा आमचा नक्की प्रयत्न राहील. धन्यवाद. विनायक गणेश मंदिर तर्फे बोलतोय की सकाळी पालखी असते, आमची पूजा वगैरे एकदम सुंदर पूजा असते आणि टोटल पूर्ण कॉलनीतून लोक पालखीमध्ये मेंटेन करतात. दुसरी गोष्ट, ह्या मंडळाची जी ट्रस्टी आहे त्या ट्रस्टीचं तुम्ही जेवढं कौतुक कराल तेवढं कमी आहे. त्यांचं ॲडमिनिस्ट्रेशन पण अतिशय सुंदर आहे. तर ह्या जेवढी बॉडी आहे त्या बॉडीचं आम्ही खरोखर अगदी कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम वेठीसा न धरता हा कार्यक्रम अगदी सुव्यवस्थितपणे सादर केला. सकाळी 12 पासून आमची जेवणं चालू असतात तर संध्याकाळी 9:30 पर्यंत असतात जेवणं, आणि कार्यक्रम नंतर मग हा म्युझिकल कार्यक्रम असतो, सुंदर कार्यक्रम असतो. तर मंडळाचे हे आभार मानतो आम्ही. मी कुसुम उमेश तोत्रे, अंबाजीनगर इथले वरद गणेश मंदिर आमचं हे येत्या 20-22 वर्षापासून कार्यरत आहे. तर माझे मिस्टर इथल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत, ट्रस्टचे अध्यक्ष आहे, आणि भदाने काका, राऊत काका, जगताप काका, पाटोळे काका, जगताप सर वगैरे सगळे इथं सहकारी आहे. आणि माझ्या मैत्रिणी मीनाक्षी भांबरे, पगारताई, हेडावताई आणि आवाडताई, भदानेताई आणि अजून बऱ्याच जणी, जसं आता शिरबातेताई, ज्योती शिंदे, म्हणजे बऱ्याच जणांचं नावाचं मला आता आठवत नाही आहे. तर खूप महिला मंडळ पण आमचं खूप सक्रिय असं प्रत्येक कार्यक्रम आहे. मी आता आमदार राहुल डिकले यांनी सभागृह जे दिलं आहे आम्हाला अवेलेबल करून, तर तिथं विविध कार्यक्रम आम्ही महिला घेत असतो. आणि आमच्या नगरसेविका माझी फ्रेंड जुई ताई त्या पण आता आम्हाला मदत करत आहे आणि इथल्या सगळ्या मंदिराच्या परिसराचा तर विकास काम करून देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद.